कणकीचा गोळा घेऊन त्याचा गोल करून घेतला. नंतर त्याची पारी तयार केली. जेवढा कणकीचा गोळा तेवढाच बटाट्याचा गोळा घेतला. त्याचाही गोल चांगला दाबून करून घेतला. तो पारीत मध्यावर ठेवून दाबत दाबत पारी सगळ्या बाजूंनी बंद केली. सगळ्यात शेवटी पारीचं तोंड बंद करून सगळ्या बाजूंनी बटाटा कव्हर होईल हे बघितलं आणि मग त्याचा बॉल वळून तयार केला. अशा तऱ्हेने उंडा तयार झाला. मध्यापासून किंचित डावीकडे उंडा ठेवला. नेहमीच्या पोळीसारखं दाबलं. साधारणपणे 25 सेकंद एका बाजूनी शेकायचा. दुसऱ्या बाजूने साधारण 25 सेकंद शेकायचा. अशा तऱ्हेने पराठा तयार झालेला आहे.